आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे, पण इतर भाषांचा आपण द्वेष करता का? कसा गणेशोत्सव असावा, या देवापुढे नाचावं का? अगदीच उत्सव न करणाऱ्यापेक्षा उत्सव करणारा कधी पण मोठा आहे. म्हणजे आमचे शाहीर दादा पासलकर म्हणतात, लावणीमध्ये काहीही लपवलेलं नसतं, बरोबर. तरी सर्व काही झाकलेलं असतं. नमस्कार. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेचं यंदाचं तिसरं पर्व आहे. आजच्या भागामध्ये आपण एका तरुण प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांशी संवाद साधणार आहोत. ज्ञानेश्वर माऊलींनी योगभ्रष्ट शब्दाची उकल करताना म्हटलं होतं, मोटकी देहाकृती उमटे तै निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा, की दशेची वाट न पाहता वैसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता मिळे तयाते, तया सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुबे, मग सकल शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. अशा माऊलींच्या आळंदीमध्ये ज्यांनी जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 8व्या इयत्तेपासून शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि आता महाराष्ट्रभर प्रबोधनाचं काम करतायत. आपण भेटणार आहोत हरिभक्त परायण संग्राम बापू महाराज भंडारे पाटील यांना. नमस्कार महाराज. नमस्कार. मनपूर्वक स्वागत. तुम्ही आत्ता माऊलींचा संदर्भ घेतला, नामदेवराय, सगळे एका पाठोपाठ एक आपल्या संतांचं स्मरण केलं. त्यानिमित्ताने एका गोष्टीची आठवण झाली की मराठी भाषेवरचं प्रेम किंवा गीतेसारखा एक मोठा ग्रंथ ही केलेली क्रांतीच होती, बंडच केलं होतं त्यावेळेला माऊलींनी. तर तुम्ही पण भाषेवर प्रेम करता. आता या सगळ्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये तरुण पिढीने या कीर्तनाच्या व्यासपीठाकडे वळण्यासाठी काय करायला पाहिजे, अजून म्हणजे काय त्याला एफर्ट्स घेतले पाहिजेत, काय उपाय केले पाहिजेत? फारच म्हणजे महत्त्वाचा मुद्दा तुम्ही वर्तमानात स्थितीत तर फार गरजेचा आहे तो, की सध्या थोडे भाषिक वाद पण आपल्याला पाहायला भेटत आहे. म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं मराठीवर प्रचंड प्रेम होतं. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी रसिके मेळवीन. या अमृतालाही फिकं पाडेल, हरवेल अशी माझी मराठी भाषा आहे. आणि त्यामुळं त्यांनी ते जे सगळं गीतेचं तत्त्वज्ञान आहे ते सगळं मराठी प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये 9,000 ओव्या केल्या. 700 श्लोकांच्या 9,000 ओव्यांमध्ये सगळा विस्तार केला. आणि त्या ग्रंथाबद्दल इतकी कौतुकं, गीता अलंकार, नाव ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. वा वा वा. म्हणजे ब्रह्मानंदाची लहरीच येते. संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे एखादी ओवी तरी तुम्ही अनुभवली पाहिजे. अशा पद्धतीने भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भाषेवर प्रेम केलं. पण पुढचा मुद्दा असा आहे, वर्तमान परिस्थितीला अनुसरून बोलतो, की त्यांनी त्या ज्ञानेश्वरीचा विस्तार करत असताना, गीतेचा विस्तार करत असताना, ज्ञानेश्वरी जगासमोर ठेवत असताना 56 भाषांचा केला असे गौरव. म्हणजे त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये जवळजवळ 56 भाषा आहे. आणि त्या 56 भाषांना सुद्धा त्यांनी मान दिला, सन्मान दिला. माझी भाषा समोर घेऊन जात असताना त्यांनी 56 भाषांचा गौरव केला आहे. आणि मी तेच तरुण पिढीला आज गावोगाव जाऊन सांगतोय की आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे, पण इतर भाषांचा आपण द्वेष करता कामा नये. बरोबर. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा जगातल्या भाषा येत होत्या सगळ्या. का शिवरायांना वाटलं असेल? तर त्यांचं त्यामागचं शिवाजी महाराजांचं प्रचंड प्रेम होतं मराठी भाषेवर. त्यांनी राजभाषा कोश मराठीत आणला. म्हणजे जसं स्वराज्य उभं केलं की मराठी टिकली पाहिजे म्हणून राजभाषा कोश त्यांनी तयार करायला सांगितलं. पण शंभूराजांना सगळ्या भाषा येत होत्या, त्या शिवरायांनीच शिकायला सांगितल्या असतील ना. अर्थात. मग मूळ म्हणजे आपली परंपरा टिकवण्यासाठी आपल्या पिढीनं त्या परंपरेचा अवलंब केला पाहिजे. आज हा गणवेश काय मी काय परदेशातून नाही आलो, ही आपली संस्कृती आहे. बरोबर. आम्ही शहरात जेव्हा जातो तेव्हा लोक आमच्याकडे असं पाहतात जणू काय बाहेरच्या देशातून आला का. आमच्या देशाने सोडलंय
हे धोतर जे आहे, ही खादी, याचे फायदे इतके आहे साहेब, तुम्हाला घामोळ्या होणार नाही. आपलं जे खादी आहे, सूत ज्याला आपण म्हणतो सुती, ते इतकं प्रभावी, उन्हाळ्यात हे जास्त तापत नाही, बरोबर, कमी तुम्हाला ऊन लागणार. थंडीत ते इतकं मस्त गरम उबदार लागतंय, थंडीत थंडी वाजत नाही. आणि पावसाळ्यात तुम्ही भिजा खादी कपड्यावर, पुढच्या 5 मिनिटात तुम्ही वाळलेले असता. काय आपली पूर्वज, किती भारी आपली संस्कृती. डोक्यावर टोपी असल्यानंतर तुमची बुद्धी जास्त चालते. आपल्याकडे पूर्वीपासून डोक्यावर काहीतरी असण्याची पद्धत आहे, फेटा बांधण्याची पद्धत आहे. फेटा म्हणजे हेल्मेट आहे एक प्रकारे, तुमचं संरक्षणच होतं साहेब. मग ही परंपरा आता मी काय म्हणतो, आता ठीक आहे चला काळ बदलला, पण गणेशोत्सवात परिधान करा. आज गणेशोत्सवात आपण फेटे बांधले, धोतर नेसलं, चांगले आपले खादीचे कपडे घातले, झाले, संस्कृती टिकेल ना. आता सणा उत्सवांना तर सांभाळू, ठीक आहे, रोज नाही तुम्ही धोतर घालू शकत, मान्य आहे, चला सकाळी पूजेला घाला अर्धा तास, संध्याकाळी विधी करताना घाला. नाही जमलं, जेव्हा उत्सव येतात, गुढीपाडवा आला, दिवाळी आली, दसरा आला, त्या दिवशी आपल्या संस्कृतीचं आपण तंतोतंत जर पालन केलं तर ती संस्कृती पुढे जाईल. बरोबर आहे. आता काही नाही, ते सणच करणे सोडून दिलं. काही ना दसरा येतोय, दिवाळी येते, तेव्हा काही नाही, सगळे दिवस सारखेच, सणालाच बाहेर जेवायला जात आहेत, म्हातारीचा वाढदिवस बाहेर साजरा करतायत. मूळ तुमचा जो मुद्दा आहे ना, की काय केलं पाहिजे, आपण तीच सुरुवात केली पाहिजे, आपण ती जतन केली पाहिजे. धरीनं याचा अभिमान, करीना आपुले जतन. तर आपली जी संस्कृती आहे ही तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत आनंद देईल, अशी भाषा आहे आपली, अशी परंपरा आहे आपली. बरोबर, ती आपण जतन केली पाहिजे. आता मी गावोगाव जाऊन तेच सांगतोय की पुन्हा आपण वळू आपल्या आपल्या संस्कृतीकडं, तिचा अभिमान बाळगू. त्याच्यावर पर्याय हाच की आपण आपल्या संस्कृतीनुसार वागणे, बोलणे, चालणे, तर ती टिकत. खरं आहे. संस्कृती, धर्म, भाषा या सगळ्याबद्दल आपण बोलतोय. गणेशोत्सवाचा सुद्धा उल्लेख झाला. आता गणेशोत्सवाचा मूळ हेतू काय होता? जेव्हा 1892 साली भाऊसाहेबांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि मग पुढे टिळक त्याच्यात सहभागी झाले आणि ते सगळं राष्ट्रीय पातळीवरच गेलं गणित. तर आता या बदललेल्या स्वरूपात अलीकडच्या काळामध्ये आणि विशेषतः आत्ता 2025मध्ये जेव्हा DJ मुक्त गणेशोत्सव व्हावा, तर तुम्ही त्याच्यामध्ये जाहीरच कौतुक केलं आहे, पाठिंबा दिला आहे आमचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांचा. तर कसा गणेशोत्सव असावा ओव्हरऑल तुम्हाला वाटतं? म्हणजे मुळात या देवापुढे नाचावं का? दादा, गणपती कुणाच्या घरात नाही आहे, तर जो हिंदू आहे त्याच्या घरात गणपती बाप्पा आहे. रोज देवाऱ्यात पूजा सुरू आहे. पण जे आपण आत्ता उल्लेख केला की श्रीमंत भाऊसाहेब रांगारे आणि लोकमान्य टिळक, त्या काळच्या ह्या क्रांतिकारकांनी हा देवघरातला, स्वतःच्या देवघरातला गणपती चौकात आणून बसावला आणि एक सार्वजनिक गणेशोत्सव ही भूमिका समाजासमोर आणली. काय हेतू असेल? घरात तर पूजा चालूच आहे, रोज घरात नैवेद्य दाखवला जातोय, घरात हार घालतला जातोय, मग तो चौकात आणण्यामागचा हेतू काय होता? तर त्या काळी जे आपल्याला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवलं होतं, 150 वर्ष राज्य आहे इंग्रजांचं. आता त्या 150 वर्षामध्ये आपली एवढी हानी झाली प्रचंड, म्हणजे लुटून नेला देश, अक्षरशः लुबाडला. आजही आपण त्या चटक्यांमधनं बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतोय. पण आपले हे सगळे क्रांतिकारक जन्माला आले आणि यांनी, आज मी वाडा पाहिला, श्रीमंत भाऊसाहेब रांगारेंचा जो वाडा आहे पुण्यातला, तो वाडा म्हणजे काय, त्या काळामध्ये काय दूरदृष्टी असेल की इथे वाडा बांधलाय आणि इथून खालून भुयारी एक मार्ग आहे की क्रांतिकारकांना जर वाड्याला कोणी घेरा दिला तर इथून दरवाजातनं न बाहेर पडता भुयारी मार्गानं बाहेर पडता यावं. शस्त्र लपवण्यासाठीच्या ज्या व्यवस्थित जागा या वाड्यामध्ये तयार केलेल्या, मला महाराष्ट्रात जे म्हणून कोण काहीतरी क्रांती करावी असं वाटतंय किंवा आपण समाजासाठी काहीतरी करावं, आपल्या हिंदू धर्मासाठी काहीतरी करावं, देशासाठी काहीतरी करावं, असं ज्या तरुणांना वाटतं, मी त्या तरुणांना आवाहन करेल की पुण्यात आल्यानंतर आपण श्रीमंत भाऊसाहेब रांगारेंचा वाडा हा बघितलाच पाहिजे. आणि तुम्हा सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे
की आपण तो दाखवला पाहिजे. अगदी अगदी हा, आपण तो त्याचा समावेश पण महाराज केलाय. हा. पुण्याच्या हेरिटेज वॉकमध्ये सुद्धा केलाय. होय, होय, आणि जास्तीत जास्त संख्येने तो लोकांनी बघावा यासाठी प्रयत्न पण आम्ही करतोय. देशभरातून जे पुण्यात येताना म्हणतात की आम्ही आल्यानंतर शनिवार वाडा बघणार आहे, त्यांनी हे पण म्हटलं पाहिजे की आल्यानंतर आम्ही श्रीमंत भाऊसाहेब रांगारींचा वाडा पण बघणार आहे. शनिवार वाडा तर भव्यच आहे, पण भाऊसाहेब रांगारींचा जो वाडा आहे त्यामधलं जे टेक्निक आहे, जे कौशल्य आहे, ते आजच्या काळात सुद्धा आपल्याला फार उपयोगी ठरेल. की आतून दरवाजा लावल्यानंतर सुद्धा ओळखीच्या माणसाला, आपल्या विश्वासू सहकार्याला बाहेरून तो उघडता आला पाहिजे, पण तिराईत माणसाला कळलं पण नाही पाहिजे इथं सोय आहे म्हणून बाहेरून दरवाजा उघडण्याची. काय एक खटकी दाबल्यानंतर वाड्याचे तिन्ही दरवाजे बंद होतात. म्हणजे कुठं कुठं पोचलेली होती त्या काळामध्ये. आणि इंग्रज तितके कपटी होते, म्हणजे ते आपल्याला जेणेकरून पुढं जातच येणार नाही, आंदोलन उभंच करता येणार नाही, यासाठी ते पूर्णपणे कटिबद्ध होते. आणि त्या काळात या मंडळींच्या लक्षात आलं की अरे आता सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी आपल्याला एकच सोय, धर्म. शेवटी प्रत्येकाला आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार त्या काळातही होता. बरोबर. म्हणजे टिळकांनी श्रीमंत भाऊसाहेब रांगारांनी एखाद्या सभेला परवानगी मागितली तर कदाचित मिळायची नाही, गुन्हे दाखल व्हायचे. पण त्या काळी एखाद्या धार्मिक उत्सवासाठी परवानगी जर मागितली तर ती मिळायची. बरोबर. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण हा गणपती चौकात नेऊन बसूया आणि हा आमचा धर्म उत्सव आहे, हा आमच्या धर्माचा कार्यक्रम आहे, असं आव्हान करून आपण इंग्रजांना आपल्याला शह देता येईल. आणि आपली लोकंसुद्धा, मिलिंद दादा तुम्ही म्हणा माझ्या इथं येणार नाही, पण तुम्ही म्हणा देवासाठी येतील. बरोबर आहे. आपल्या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे, आपला समाज देवाला महत्त्व देतो, देवाला सर्वस्व मानतो. त्यामुळं त्या निमित्ताने लोक समोर येतील. मला श्रीमंत भाऊसाहेब रांगारींचा गणपती त्यांनी स्वतः बनवलेला आहे. मला सांगितलं की आज शेकडो वर्ष होऊन गेली तरी त्या गणपतीचं अस्तित्व जशाला तसं इतकं भारी सेंद्रिय पद्धतीने त्यांनी बनवलाय. म्हणजे त्यात काय केमिकल वापरलेले नाहीये. नाही. पण तो 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. आता 134 वर्ष झाले. 134 वर्ष झाले. ती मूर्ती काय, ती मूर्ती आजच्या काळात आदर्श आहे. ही मूर्ती हे बघा ना, म्हणजे ब्रिटिश रूपी राक्षसांचा वध करणारी अशी आवेशातली. होय. त्याच्या ज्या मुवमेंट आहेत, बरोबर, की असं धरलंय एक पैलवानी डाव टाकून. होय. दात त्याचा तुटलेला उगारलाय मारायला, म्हणजे त्याच्या पायावर पाय हे करून फार, म्हणजे दृष्टिकोन किती मोठा होता बघा. कसा गणपती आपल्याला बघायची सवय होती, लंबोदर, आशीर्वाद देताना, मोदक खाताना. पण भाऊसाहेब रांगारींनी त्यांच्या विचारांना इतकी गती दिली की हा गणपती फक्त मोदक खात नाही ना आशीर्वाद देत नाही, तर अनारांतका सारख्या राक्षसांना मारणार आहे, ठोकणार आहे, अमोअसुरासारख्या राक्षसांना ठोकणार आहे. आणि मग श्रीमंत भाऊसाहेब रांगारींनी तो राक्षस चिरतानाची जी मूर्ती साकारली, काय संदेश भेटला असेल आपल्या समाजाला जेव्हा तो चौकात आला गणपती. आपली लोक म्हटली असतील की अरे आमच्या बाप्पाने जर असा राक्षस मारलाय ते इंग्रज रूपी राक्षस आपण का मारू शकत नाही. बरोबर. या इंग्रज रूपी राक्षसांना आपण का पळवून लावू शकत नाही. मग क्रांतिकारकांना तो धडा भेटला. आज बघा एवढ्या वर्षानंतर सुद्धा जेव्हा वाड्याचा विकास झाला, श्रीमंत भाऊसाहेब रांगारी वाड्याचं, तर खाली काय सापडलं? नारळ नाही सापडले, पैशाचे पाकिट सापडली, सोनं नाणं नाही सापडलं, हत्यारं सापडली. म्हणजे त्या काळात त्यांच्या लक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी भूमिका होती, काही लोक असंही म्हणत होते की एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा, मग तो लाजल. पण त्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले अरे बाबा, एक गालात मारली तर पुढं करायला दुसरा गाल असतो, पण समोरच्याने एक मान कापली तर पुढं करायला दुसरी मान नसते ना. आणि तो आपला इतिहास नाहीये एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा. आपला राम असू द्या, नाही तर कृष्ण असू द्या, नाही तर गणपती बाप्पा असू द्या, हत्यार घेऊनच आहे. आणि मग ते स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले त्याचा वार आपल्या मानेवर व्हायच्या अगोदर त्याची मान शरीरापासून वेगळी करणं हा खरा धर्म आहे, तो खरा पुरुषार्थ आहे. त्यांनी समाजापुढे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श ठेवले, अफजल खानाला फाडणार नाही. हा आपला मूळ संस्कृती म्हटले. इंग्रजी इतके गोड नाही, चले जाव म्हटले की निघून जा. नाही. मग हे क्रांतिकारकांनी जेव्हा इंग्रज अधिकारी ठोकायला सुरुवात केली, उडवायला मग त्यांना कळालं की एक एक करून आपल्याला संपून जातील माणसं, देश सोडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि त्या काळात ही गणपती मूर्ती ही आपल्या तरुणांना प्रबोधनात्मक ठरली. लढा. तुकाराम महाराज सुद्धा काय म्हटले, दया तिचे नाव भूतांचे पालन,
अनेक निर्दळन कंटकाचे, म्हणजे सर्वसामान्यांचं सत्याचं रक्षण करायचं ही दया, आणि दुर्जनांचा नायनाट करायचा आहे, अधर्माचा नायनाट करायचा आहे, नाडायचंय त्यांना, ही दया आहे. ती शिवरायांनी पण अंगीकारली. आणि भाऊ हे ठेवल्यानंतर मग ते सुरू झालं, ही प्रबोधनाची चळवळ उभी राहिली. आपली पोरं कसरत करायला लागली, व्यायाम करायला लागली, वैचारिक झाली, एकत्रित आली, जातीयवाद विसरली. ब्राह्मण, मराठा, वंजारी, सुतार, माळी, तेली, मातंग, बिल्ल सगळ्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार एकत्र आली आरतीला. बरोबर. प्रसाद झाला, प्रत्येकाच्या हातात प्रसाद ठेवला, एका पंक्तीत सगळी बसली. काय येतो आता की तुमचा विकास व्हावा, तुमचं प्रबोधन व्हावं. आणि ती परंपरा पुढं आपण चालवत 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 2025 मध्ये काय परिस्थिती करून टाकली याचं आत्मपरीक्षण करावं. साहेब, म्हणजे अक्षरशः वर्गणी गोळा करणे, कुठेतरी एक आपला देव बसवणे. दुर्दैव आपल्याला मी सांगतो, अक्षरशः आपण फिरा, आपल्या घरातली घाण आपण साफ केली पाहिजे. म्हणजे अगदीच उत्सव न करणाऱ्यापेक्षा उत्सव करणारा कधी पण मोठा आहे. म्हणजे मी गणेशोत्सवाचा विरोध करणारे जे त्यांच्या विरोधात आहे. हो, बरोबर. गणेशोत्सव जर बंद झाला तर आपली परंपरा खुंटीत होणार आहे, आपली परंपरा थांबणार आहे. मी त्याच्या विरोधात आहे. पण गणेशोत्सवाच्या नावाखाली जे चुकीचे धंदे चालले, आपण त्याचाही विरोध केला पाहिजे. म्हणजे वरती गणपती बाप्पाची मूर्ती बसवायची, खाली पत्ते खेळत बसायचं, हे केलं आपल्या क्रांतिकारकांनी. अहो, त्या 11 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या बहिणीचं प्रबोधन करा, जी आज लव जिहादला बळी पडतीये, जी आज मातापित्यांचे संस्कार विसरली आहे. तुम्ही तुमच्या भावांचं प्रबोधन करा, की जे आज म्हणताय आमच्यासाठी संधी नाहीये, आम्ही हातबल झालोय. तुम्ही वाडवडिलांचं प्रबोधन करा, की जे म्हणतात जगण्यात आता मजा नाही राहिली, त्यांना काहीतरी आनंदाचे तुम्ही क्षण दाखवा. माता भगिनी मोठ्या प्रमाणात काम करता येईल. पण ते जे चाललंय की त्या मूर्ती जिथं ठेवली त्याच्या खाली दिवसभर जर आपण पत्ते खेळत बसत असू, आणि पुढच्या काळामध्ये, आता माझं नाच गाण्यांना विरोध नाहीये, मी पण कलेचा चाहता माणूस आहे, पण गणेशोत्सवाच्या आपल्याकडे नवविधा भक्ती सांगितल्या. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, नवविधा भक्ती सांगितल्या. नवविधा भक्तीमध्ये जेणेकरून प्रत्येक भक्तीच्या द्वारे तुमच्या अंतःकरणामध्ये मूर्ती कोणाची विराजमान झाली पाहिजे, तर देवाची झाली पाहिजे. बरोबर. तुम्हाला आठवण कशाची झाली पाहिजे, तर देवाची झाली पाहिजे. आणि मग पुढच्या काळामध्ये ते झालं की नको नको तेच मनोरंजनाचेच आपण कार्यक्रम, मनोरंजन म्हणत नाही आपण त्याला आता, आज मनोरंजनाचे नाही, विकार वाढवण्याचे. एखादा कार्यक्रम पाहिल्यानंतर एखादा पोरगा जर त्याचे विकार कंट्रोल राहत नसतील, त्याच्या वासना नियंत्रणात राहत नसतील, तर काय झालं, ते प्रबोधन झालं की त्याचा घात झाला, त्याचा घातच झाला एका अर्थानं. बरोबर. वेगवेगळे भरपूर व्यासपीठ आहे की आपल्याकडं, माझं बाई नाचवायला अजिबात विरोध नाही, पण वेगळ्या कारण, वेगळे निमित्त, तुम्ही धार्मिक व्यासपीठांवरती की जिथं आमच्या पूर्वजांनी प्रबोधन केलंय, ज्ञानभक्तीचा प्रचार केलाय, त्या व्यासपीठावर तुम्ही बाया नाचवू नका. नाही, आणि नाच करणारे पण घरंदाज इतके बघितलेले आहेत या पुण्यानी. हो, जसं बैठकीची लावणी करणारा यमुनाबाई वाईकर, लावणी गाणाऱ्या सुलोचनाबाई चव्हाण, की त्यांच्या माथ्यावरचा पदर कधी ढळला नाही ना. हो ना. यमुनाबाईंच्या बरोबर जुगलबंदी करण्याचा मोह कथक सम्राट पद्मभूषण बिरजू महाराजजींना पण झाला होता. होय होय होय, ती जुगलबंदी या पुण्यातच झाली. बरोबर म्हणजे जे शालीन आहे, जे चांगलं आहे, बरोबर आणि जे घरंदाज आहे, ते सगळं स्वीकारलेलं आहे ना. बरोबर. म्हणजे आमचे शाहीर दादा पासलकर म्हणतात, लावणीमध्ये काहीही लपवलेलं नसतं, बरोबर, तरी सर्व काही झाकलेलं असतं. वा वा वा, ही ती लावणी आहे ना. वा, तर ते स्वीकारलेलं आहे. स्वीकारलेलं आहे. बरोबर आहे. अगदी अगदी अगदी. जेणेकरून समाजाची आमच्यामुळं अधोगती होता कामा नाही, समाज वासनांद होता कामा नाही. आज बघा तुम्ही कशा जे स्टेज शो येत आहे, काय चाललंय आपण फक्त बघा एकदा. नाही बघतो ना, आम्ही सुद्धा व्यथित होतो. आणि ते जर आपण गणपती बाप्पा समोर करत असू किंवा नवरात्रोत्सवात देवी समोर करत असू, तर काय आपल्याला देवाची तरी कृपा भेटणार आहे. आज जे आलं परत ते नंतरच्या काळामध्ये डॉल्बी, डीजे, लेझर लाईट, अक्षरशः लोकांचे कान गेले, काहींचे डोळे गेले, आवाजाने त्रास तर भिंतीला रडके बसतात. पुण्यात भिंतीला हादरतात. मी असे काही माणसं हादरतात भिंती, अक्षरशः अशी काही माणसं पाहिली की ते म्हणतात की गणेशोत्सव सुरू झाला की आम्ही पुणे सोडून बाहेर जातो.
याची आपल्याला कुठेतरी खंत वाटायला नको. बरोबर आहे. की ज्या लोकांसाठी आपण उत्सव करतोय ती लोक म्हणताय की आम्हाला काही काळ पुण्यातून बाहेर जावं लागतं, त्याशिवाय पर्यायच नाही. मग काय झालंय, अतिरेक झाला. आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो समाजासाठी घातक ठरतो. आज त्या आवाजांमुळं लहान पोरांचा अभ्यास असेल, सगळ्या गोष्टी असेल, याच्यावर इतकं मोठ्या प्रमाणात ते भेसळ झाली सगळी, आणि ती घातक आहे समाजासाठी. यासाठी केला होता श्रीमंतांनी हा उत्सव सुरू, टिळकांनी यासाठी हा उत्सव सुरू केला होता. लोकांच्या कानात आपण काय कोंबतोय, लहान लहान मुलांच्या कानामध्ये आपण काय कोंबतोय, त्याला माझा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आणि सन्माननीय पुनीतदादा बालन यांनी जी संकल्पना मांडली, ही तोपेच्या तोंडेवरची संकल्पना आहे. हो हो, अगदी. आज खूप जितक्या वाईटपणा घेऊन आज जितक्या लोकांनी त्यांचं कौतुक केलं ना, तितकीच लोक त्यांना कदाचित शिव्या पण घालताय. पण मी तुम्हाला सांगतो, पुनीत दादांसारखा माणूस जर अशा संवेदनशील विषयात हात घालत असेल तर 100% तुम्हाला मान्य करावं लागेल की पुनीत दादांना समाजाबद्दल प्रेम आहे. तुमच्या घरातला माणूस जेव्हा तुम्हाला चांगले संस्कार लावण्यासाठी प्रयत्न करतो, ते त्याचा द्वेष नसतो, तुमच्यावरचा राग नसतो, त्याची एक अपेक्षा असते की माझं घर पुढं गेलं पाहिजे, माझा परिवार पुढं गेला पाहिजे. गोड गोड बोलणारी माणसं घातक असतात. हे बघा, या मुद्द्यावर ह्या डीजे, हे जे सगळं गणेशोत्सवामध्ये जी भेसळ झाली, मग ती डीजेची असू द्या किंवा त्या लाईटिंगची असू द्या, लेझर लाईटची असू द्या, किंवा उत्सवात होणारे जे कार्यक्रम होतात व्यासपीठांवरती त्याबद्दलचे असू द्या, याबद्दल मी तुम्हाला सांगतो, कधीच कुठला राजकीय नेता बोलणार नाही. का बोलणार नाही? त्याला माहिती आहे की मी जर या असल्या विषयांना हात घातला तर माझे मतदार तुटतील. बिघडलेले मला मतदान करताय, सुधारलेले मला मतदान करताय. मी या विषयावर का बोलू? राजकीय व्यक्तिमत्व शक्यतो या विषयाला हात घालणार नाही. या विषयाला हात जर कोण घालील तर फक्त समाजसेवक. आणि आज ते मोठे उद्योगपती आहे, म्हणजे ते पुण्याच्या गणेशोत्सवामुळे त्यांचा उद्योग व्यवसाय वाढणार आहे किंवा कमी होणार आहे अशातला अजिबात भाग नाही आहे. ते त्याच्या पुढे गेले फार. पण तरी सुद्धा मी एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे, बाल कार्यकर्ता आहे पुनीतदादा बालन. आज जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे व्यवसाय आहेत, पण तरी त्यांना काय वाटतंय की मी बालवयात जो गणेशोत्सव पाहिलाय, ढोल ताशा, लेझिम, वारकरी दिंडी, आणि त्याने आपल्या तरुणांना वाव भेटणार आहे ना. म्हणजे आपली ढोलताशावाली पोरं पुढे येतील ना, आपले लेझिमवाली पोरं पुढे येतील, आपले वारकरी दिंडीवाले पोरं पुढे येतील. म्हणजे आपली मूळ जी संस्कृती आहे ती पुढे येणार आहे. म्हणजे त्यांनी हा जो संवेदनशील विषय हाताळला, पुढच्या काळामध्ये जसं श्रीमंत भाऊसाहेब रांगरेंनी क्रांती केली, लोकमान्य टिळकांनी क्रांती केली, पुढच्या 100 वर्षानंतर पोर अभिमानानं सांगतील की 2025 मध्ये पुनीतदादा बालन यांनी क्रांती केली आणि डीजे मुक्त गणेशोत्सवाची संकल्पना पुण्यात मांडली. त्यांचं कौतुक करतील. त्या काळात कदाचित भाऊसाहेब रांगरेंना शिव्या घातल्या असतील, देवाऱ्यातला देव चौकात कशाला आणला, घातले असतील ना. टिळकांना शिव्या घातल्या असतील, देव काय असं चौकात ठेवायचा असतो का. पण त्यांना माहित होतं की त्याने काय पुढे चांगलं होणार आहे. आणि आज पुनीतदादांना कळतंय की आजही आपण जर थांबवलं नाही तर पुढे याचे पडसाद काय उमटणार आहे. आज कायदा बलवत्तर झाला दादा. आज ज्येष्ठ नागरिक कोर्टात गेली की डॉल्बी वगैरे आम्हाला नकोय, आम्हाला हार्ट अटॅक येत आहे. पुढच्या काळात जर कोर्टाने चुकीचे निर्णय दिले, सरकार बदलली, समजा घातक सरकार आली धर्माच्या दृष्टिकोनातून, हिंदू धर्माच्या विरोधात असणारी सरकार जर उद्या प्रस्थापित झाली आणि अशा याचिका दाखल झाल्या ना, मी तुम्हाला सांगतो उत्सवावर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिबंध येते. ते न येऊ द्यायचे असतील तर आपण सुरळीत करू. लोकांनी आपलं घर साफ करण्यापेक्षा किंवा आपल्या घराला कडी लावून कुलूप लावण्यापेक्षा आपण आधी आपलं घर स्वच्छ करू. कोणाची दारात यायची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्या. आणि पुनीतदादांनी ती जी संकल्पना मांडली, डीजे मुक्त गणेशोत्सव, मी समर्थन दिलं तिला. कारण कोण दुसरं बोलणार नाही. पुनीतदादांचा सत्कार केला पाहिजे, त्यांना एखादा पुरस्कार दिला पाहिजे की एवढ्या कठीण विषयात तुम्ही हात घातला. आज सोशल मीडियावर बघा त्यांना शिव्या किती देत आहे. कोण देत आहे? हे दारुडे बेवडे शिव्या देत आहे त्यांना. नाही, ज्यांना नांगानाच पाहिजे ना ते शिव्या घालताय. एक गैरसमज हा दूर केला पाहिजे की सरसगट साऊंड सिस्टीम वाल्यांच्या विरोधी नाहीये ही भूमिका. हो, एक लिमिटेड बेरेबल म्हणजे सहन होईल इतक्या आवाजापर्यंत मध्ये तुम्ही गजानना श्री गणराया लावा, गणराजरंगी नाचतो लावा, अष्टविनायका तुझा महिमा कसा लावा, तुम्ही संतांच्या रचना लावा, तुम्ही सुंदर भावगीतं लावा. बरोबर बरोबर बरोबर. पण कर्कश आवाजामध्ये जुन्या गाण्यांची मुंबलोड करून तुम्ही काटा लागा तिथं लावायला लागले. मग अशी तुम्ही ज्या 2-4
गाण्यांचा उल्लेख केला, तर तशी गाणी नाही आहेत ना. अनेक लोक लिहित आहेत, लिहिलेलं आहे की कुठल्या धर्मातले लोक आपल्या देवाच्या मिरवणुकीमध्ये दारू पिऊन नाचतात, नाही सापडणार. असे घाणेरडे अंगविक्षेप करून नाचतात, नाही कोणी सापड. या गीतांनाही माझा विरोध नाहीये, ते तुम्ही वेगळ्या निमित्तानं ठेवा. वेगळं आयोजन कारणास्तव करा, व्यक्तिगत कारणास्तव करा. आमच्या गणपती बाप्पाच्या पुढे तुम्ही ते लावू नका. करेक्ट. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे ते लावू नका. आमच्या जगदंबा मातेसमोर तुम्ही ते लावू नका. दसली अश्लील गीत बरोबर. नंतर तुम्ही व्यक्तिगत तुमच्या वाड्यावर बोलवा, घरात बोलवा, आम्हाला काही अडचण नाही, पण धर्माचं विद्रुपीकरण करू नका. बरोबर. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि पुनीत दादांनी हा जो विषय घेतला, हा पुढच्या काळामध्ये ही क्रांतीची ज्योत आहे. आज थोडासा विरोध होईल, पण समर्थनही तितक्याच मोठ्या प्रमाणात मिळालंय. मला सकाळी समजलंय की मोठी मोठी नावाजलेली गणपती मंडळं त्यांनी पुनीत दादांच्या संकल्पनेला प्रतिसाद दिलाय, पाठिंबा दिलाय, की दादा म्हणताय ते बरोबर आहे. मला अनेक DJ वाल्यांचे सुद्धा फोन आले. ते DJ वाले मला म्हटले, बापू आम्ही तुमचा आदर करतो, पण आमच्या पोटावर पाय का देत आहे? अरे म्हटलं, बाबा तुमच्या पोटावर कोण पाय देते? शेवटी ज्याने दात दिलाय ना भगवंतानं, त्याने दाना पण दिलेला आहे. माझ्यामुळं कोणाच्या पोटावर पाय पडणार आहे, माझ्यामुळं कोणाला खायला भेटणार आहे असं कधीच होत नाही. भगवंत सृष्टी चालवतो. आज आपण दारूच्या विरोधात प्रबोधन करतो, दारू पिऊ नका. मग काय दारू कंपनीवाले आपल्याला भांडायला येतात का रे आमच्या पोटावर पाय देतात? ते सुद्धा त्या बॉटलवर मागच्या बाजूने लिहितात की याच्यामुळे तुमचं लिव्हर खराब होणार आहे. आज तंबाखूच्या ज्या कंपन्या आहे, ते तंबाखूवाले बाहेरून मागच्या बाजूने लिहितात की बाबा याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होणार आहे. मग काय तंबाखूचे कंपनीवाले आम्हाला भांडायला येतात? आम्ही सांगतो लोकांना तंबाखू खाऊ नका. मोदीजींनी सांगितलं त्या बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात की अंमली पदार्थांपासून तरुण पिढी लांब जा, तुम्ही दूर जा. मग ती भांडायला येतात आम्हाला. मग DJ वाल्यांनी सुद्धा ही संकल्पना समजून घेतली पाहिजे की बाबा तुमच्या पोटावर पाय द्यायचा नाही, पण त्या तुमच्या DJच्या अगोदर पण आपला धर्म आहे, आपली संस्कृती, आपली परंपरा आहे, ती तुमची पण आहे आणि आमची पण आहे. तुम्ही उलट आपण काय त्याला आवाजाची मर्यादा घातली, त्या लाईटिंगला मर्यादा घातली. यात तुम्ही पुढं आलं पाहिजे. ज्या कंपन्या बनवतात हे सगळे साऊंड, त्या कंपन्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा आम्हाला नियंत्रणातलीच द्या. नाही, आणि बरोबर ना, लाइटिंगला विरोध नाहीच आहे. उलट लाइटिंगचे गणपती बघण्याकरता खूप लोक धडपडत असतात. विद्युत रोषणाईच्या गणपतीची वेगळी रांग संध्याकाळनंतर सुरू होते. असं हे एकमेव शहर आहे की दिवसा साधे गणपती, संध्याकाळ झाल्यानंतर लाइटिंगचे गणपती, ते बघायला आवडतंय. पण त्याच्या माध्यमातून जे लेझर आणि हे डॉल्बीवर जे लेझर आहे ना, एखादा बल्ब लावला मान्य आहे, पण लेझर असं आहे की ते फार आरपार जाते. म्हणजे त्याला गतीच इतकी दिलेली आहे, त्याला ताकद इतकी दिलेली आहे की डोळ्यात जर गेलाय तर डोळाच गेला तुमचा. अशा पद्धतीचे ते लेझर म्हणजे अतिरेक. आणि याच्यावर प्रतिबंध घालायचा म्हटल्यानंतर आपल्याला DJ मुक्त गणेशोत्सव हीच संकल्पना समाजासमोर मांडावी लागेल, तेव्हा परिणाम होतील. आपण असं जर म्हणालो ना आता आवाज कमी करा, होणार नाही. आपण म्हणालो ना लाईटचा प्रकाश कमी करा, होणार नाही. आपल्याला काय म्हणावं लागेल, बंद करा. बंद करा म्हटल्यानंतर त्याच्यातून आपल्याला परिवर्तन दिसेल. आणि येत आहे उत्स्फूर्तपणे मोठी मोठी मंडळं पुनीत दादांना संपर्क करतायत की आम्ही DJ मुक्त गणेशोत्सव करतोय. त्यांनी ही क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली जी 2025 मध्ये गरजेची होती. आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं ना की आपल्या आईबापांना आपल्यावर चांगले संस्कार केले, या देवा धर्मामुळं आज आपण जिवंत आहे, चला ना त्या देवधर्मासाठी थोडंसं आपण करू ना, येऊ ना पुढं, सगळीच येऊ ना. कोण करताय माहिती आहे का? गणेशोत्सवाच्या नावाखाली ज्यांना फक्त घरं मोठी करायची आहे, बँक बॅलन्स मोठे करायचे आणि समाज बिघडवण्यासाठी काही शिरलेले मुद्दामच की या गणेशोत्सवाच्या निमित्तानं पोरांना व्यसनाधीन करायचं, पोरांचे आरोग्य खराब करायचे, ह्या माध्यमातून जे गणेशोत्सवात शिरलेले आहे ना, ते पुनीत दादांच्या संकल्पनेला विरोध करताय. ते म्हणताय की आम्ही लावणारच, आम्ही करणारच. अर्थ नाही याला काय. तुम्ही जर 100 लोकांना विचारलं ना पुनीत दादा बरोबर का विरोध करणारे बरोबर, 100 95 म्हणतात पुनीत दादा बरोबर आहे. मग ते 5 जण जे आहे ना ते समाजकंटक आहे. बरोबर. महाराज, तुम्ही इतक्या मनमोकळ्या गप्पा मारायला चालायला लागल्यावर, मला बोलायला लागल्यावर तुम्हाला माहिती आहे वेळ मला कीर्तनाला पोचायचंय. नाही, बरोबर. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन हा संवाद थांबवायला लागतोय. पण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने तुमचे खूप मनापासून आभार. मी पुनीत दादांना खूप खूप शुभेच्छा देतो. अशा व्यक्तिमत्वांची समाजाला गरज आहे की आज सगळ्या बाजूंनी परिपूर्ण असताना देखील आज मी आलो तेव्हा ते मंडळात कुठं प्लायवूड लावायचंय
तिथपासून ते बघताय. हो हो कळू आणि की लक्ष बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचं लक्ष आहे. कुठं दिवा लावायचा आहे, कुठं टेबल ठेवायचा आहे, कुठं फुलांचे हार ठेवायचे. बाप रे बाप. हे भाऊच तर अजून समाज केलं की ना तळमळ असावी लागते हो. हा समाज माझा आहे, हे बांधव माझे, ही वृत्ती असावी लागते. ती पुनीत दादांकडे आहे. त्यांच्याकडून भविष्यात खूप मोठं काम उभं राहणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, त्यांनी जर हे अशा पद्धतीचा विचार लावून धरला, आज त्यांच्यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रांगारी सगळ्या या संस्थांचा मोठा विकास होतोय. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे थोडं तरुण म्हणून खात्रीने बोलतो, आत्मविश्वासाने बोलतो. ज्या आदरानं आपण टिळकांचं नाव घेतो, ज्या आदरानं आपण श्रीमंत भाऊसाहेब रांगारींचं नाव घेतो, जर पुनीतदादांनी हा विचार, जर हा सद्विचार तरुणांना चांगल्या दिशेने घेऊन जायचा विचार जर लावून धरला ना, पुढच्या पिढ्या आदरानं, तितक्याच आदरानं पुनीतदादा बालनांचं सुद्धा नाव घेते. नक्की ना. आणि तेवढा विश्वास आहे आपल्याला. आपण तर सगळे त्यांच्या सोबत आहे. तुम्ही सगळे मिलिंदराव, तुम्ही सगळी पळताय धावताय, तुमचा अनुभव दांडगा आहे. म्हणजे नरेंद्र मोदींपासून तर सामान्य नगरसेवकापर्यंत आपण सगळ्यांना भेटलेलं आहे, काम केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आज वेळ दिला माझ्यासाठी. हो नाही माझं तरी हे कामच आहे, पण तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वानं वेळ दिला. आपले देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. सन्माननीय पुनीतदादा बालन यांच्या सगळ्या सहकार्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. श्रीमंत भाऊसाहेब रांगारी गणपती देवस्थान ट्रस्टचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया.